तर हे बघा लगीन ही पण चालू आहे ना. लगीन झाल्यापासून आंघोळ केली नव्हती, आज एवढ्या सगळ्या देवांच्या साक्षी आता आम्ही आंघोळ करत आहोत. आणि हे बघा आता आपण जत्रेत पोचला. आता वाजले किती आहेत? 8:45 वाजलेत. आणि आता आपले जे देव आहेत ते आंघोळीक जातले, कारण अमावास्या लागता काहीतरी 9 का 5 का 10 मिनिटं असताना अमावास्या लागता. त्याच्यानंतर आता देव आपले आंघोळीक जातले आहेत. तर पावनाई देवी दिरबा देवी आपली आंघोळीक जातले आहे ना. जाऊया ना खाली. पकडी काय दिसता? अजून खाली इले नाही वाटतं. कोण लावून बघ. देव अजून खाली उतरले नाहीत. आजभर जत्रेत अजून देव येऊचे. देव जागेवरच. तुमका सगळे एक एक आचऱ्याचो रामेश्वर देव, आपली दिरबा देवी आई, पावनाई देवी आई यांचा जे आंघोळ करतले तर सगळा तुमका मी आता या व्हिडिओत दाखवतलाय. आंघोळी घातलेलं जातील. आधी मला वडापाव खाऊन घेऊया, नंतर एकदा घुसलाव की मी बाहेर पडाक होत नाही. देव तो माका माहिती नाही. आंघोळ करून वरती इलेलो हा. त्यांच्या टोपीवर नाव बघूया कायचे आहेत ते. बघू शकतास. उमरटची पावनाई देवी असा. उमरट ऐकला. आता आपली दिरबाई देवी आणि पावनाई आई कधी येता बघूया. पावनाई आई लेट येतात, अजून निघाली नाहीत आहे ना. तर आता आंघोळ करून परत देव महादेवांच्या भेटीक जातले आणि मग नंतर पुढे मार्गस्थ होतले. आपले खाक्षीतले आहेत दिरबा देवी बरोबर इलेले बघू शकतात. टोपी घाल. पावनाई देवी आता निघालेली आहे. आपल्या त्यानंतर मुंकेश्वर भेटीला आल्यानंतर या पावना देवीचे सर्व देवसेवक मानकरी आणि ग्रामस्थ यांचे आणि तमाम या ठिकाणी त्यांचे आम्ही धन्यवाद. उमरटची पावनाई देवी. आता एक दुसरं देव आपलं दिरबा देवी रामेश्वर गेलेली आहे आंघोळीक. घेतलं मी माका सांगता वेळ हा म्हणून. हा मग आता मग घेतोय क्लिअर ना. हे बघा आपली दिरबा देवी आई चाललेली आहे आंघोळीसाठी. सगळे हा बायको दिसा ते. चला तर पायरे बघा खाली. तुम्ही चालतच जिल्हात होय ना. आम्ही सेतूपर्यंत इलेला. बरोबर सोडणार नाही. देवी करून घेता काय हो. जिल्हा पाठी हो. ही सगळी आपली जामसंडे गावची मंडळी असा आणि देवी बरोबर आता ही देवी आंघोळीक जातात. त्याच्यामुळे आपण पण आता खाली जातो देवी बरोबर. तर बघू शकता दिरबाई देवी आपली
सांगता मित्रांनो समुद्र का तसं समुद्र बघा, जास्त लाटा बघा किती येतात ते लाटा बघू शकतास तुम्ही. पायात अगत पाणी जाताला बरोबर देवाच्या बघा. अगोदर लाटा वरती येत नव्हते पण आता तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो आता आपली दिरबादेवी आहे ना आतमध्ये येतली असा महादेवांच्या भेटीसाठी. आहे ना आता आपली दिरबादेवी आतमध्ये येतली देवी आई आता आपली इलेली असा आंघोळ करून महादेवांच्या भेटीसाठी. तर तुम्ही आता बघू शकतास. थोड्याच वेळात आता आई आता येतली आणि आपल्या महादेवांच्या भेट घेऊन आता ती परत मार्गस्थ होतली. आई आतमध्ये नाही इली, आईनाच आता मागे चालली.
काल दर्शन झालेला. पुढे दिसता की नाही बोल आता नाही करताना कष्ट करू नका खमती बोल आईच्या हात करी का बोल मोकळे करता माझ्याकडनं मान पास आणि सगळा मोकळा माझा मोकळा
आज जाऊ द्या मला. रामेश्वर आणि ओपन मी सगळ्यांना माझा उपकार लवकर व्हाया माझी पुढची कामं चांगलं गाडे होय तेव्हा होय पहिला काय माझी कामगिरी आहे पण तुमच्याकडनं शब्द गेलो म्हणून मी काही थांबलो नाही तर मी 4 वाजता काय बसा जेव्हा शेव दिलाय तेव्हा 3 तास जागा मी परत नाही लागलो पहिला काय आज तुला शब्द दिलं तुझ्या शब्दाखातीर मी थांबलो पहिला काय अपमान झालो म्हणून हॅलो सुमेधा सावंत जर आपण कुठे असाल तर आपले सहकारी गणेश मंदिर या ठिकाणी थांबलेले आहेत गणेश मंदिराच्या बाजूला या ठिकाणी थांबलेले आहेत सुमेधा सावंत तर देव स्वारींची एवढी उत्कृष्ट भेट आणि एवढी म्हणजे आंघोळची काय केल्यानी भारी आणि नंतर देव भेट घेतल्यानी गळा भेट घेऊन जे काय जो म्हणजे डोळ्याचा पारणा फेडणारा क्षण होतो आणि आम्ही प्रत्यक्ष त्याचे साक्षीदार होता आणि खरंच खूप भारी वाटला. आंघोळ केला आम्ही हो काय करू
तर आम्ही तुमका जेवढा दाखवता येत तेवढा दाखवण्याचा पूर्ण प्रयत्न केलो आणि जबरदस्त आज जे काय एवढे देव इलेले आणि जा मन भरून दिला देवांची गळा भेट बघून काय म्हणजे शब्दात सांगता येणार नाही. जर तुम्ही खैचेही असलास आणि हा व्हिडिओ बघतास खैचेही मी असा म्हणत नाही ह्या गावाचे त्या गावाचे खैचेही असलास तरी जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. आणि आता आम्ही जातो जरा लगीन झाल्यापासून आंघोळ गेला नाही ना तर जरा वाईच पाणी शिपडून घेताव नारळ सोडताव समुद्रात. चला दाखवते. तर हे बघा आपल्या सनातन संस्था त्यांच्यामुळे हे जे सनातन आपल्या जे हिंदू धर्माचा हा त्याच्याबद्दल थोडे तुमका हे प्रोडक्ट्स मिळतील. अगदी मंदिराच्या खालच्या साईड का जा तर तुम्ही हा इलात तर ह्या एका भेट देऊ शकतास. अगदी हा बघा वरती मंदिर असा आणि खाली हा असा तुम्ही हा येऊन एका भेट द्यावा. काय प्रोडक्ट्स आपल्या हिंदू धर्मासंदर्भात असतात सनातन संस्था त्याच्यामुळे प्रत्येक हिंदूंना भेट देणं गरजेचंच असा. तर बघू शकतास. चालू कर शूटिंग नंतर कट करीत का ते नारळ दे माझ्या हातात. नारळ माझ्या हातात दे. तर हे बघा लगीन ही पण चालू आहे ना. लगीन झाल्यापासून आंघोळ केली नव्हती तर आज एवढ्या सगळ्या देवांच्या साक्षी आता आम्ही आंघोळ करत आहोत आणि या समुद्रात नारळ वाहूचो असता वाहवता आणि पाणी शिपडून घेता. आंघोळ संपन्न झाली. तर असा करता करता इतक्या वर्षाच्या प्रतीक्षेनंतर आमची आंघोळ पण झाली फायनली. तर मित्रांनो तुम्ही येताच तर बरोबर बघा देवळाच्या खाली आपल्या गावातले हे आहेत काका आहेत दुकान असा लाडू खाजा शेवेचे लाडू काय वयाता घेऊ शकतास होय. बरोबर बरोबर देवळाच्या खाली काय हो आपले गावातलेच आहेत चुरमुरेचे लाडू चुरमुरे आठवण येऊ आठवण येतली. चला